बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायेत् योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंकः मुनिविरूपासीत् तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तारः श्री सर्वज्ञ देवास्तदुत्तर ग्रंथकर्तारः श्री गंधर्देवा पतिगंधर्देवा तेषाम् उच्चानुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो मुनि मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्त गुणार्णवं ज्ञानाचार फलप्राप्ता नरः सिद्धत्रियोगिनां नत्वा वश्येष्ठधा न चारं विश्वाग्रदीपकं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सरत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की, आचार्य गुरुवर श्री चंद्रप्रभु सागर जी महाराज की जय हो। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये धर्मध्यानाचे 2 भेद असतात, एक बाह्य आणि एक अभ्यंतर। व्रतांच्या मध्ये दृढ राहणं, सदाचाराचं पालन करणं, तत्वांचं चिंतन करणं याला धर्मध्यान म्हणतात। आणि सज्जन लोकांच्या मन वचन कायेच्या क्रियेंना त्या क्रियेपूर्वक धर्मक्रिया करणं किंवा चिंतन करणं याला धर्मध्यान म्हणतात। ते बाह्य धर्मध्यान आहे। आणि आपल्या आत्म्याचं अंतःकरण शुद्ध करणारं जे चिंतन आणि ध्यान आहे त्याला अंतरंग धर्मध्यान असं म्हणतात। याची चर्चा काल आपण केलेलो होतो, ते आचार्य भगवंतांनी सांगितली। आज धर्मध्यानाचे जे 10 भेद आहेत ते 10 भेद बघायचे आहेत। आपण वास्तविक 4च भेद बघतोय। प्रातः म्हणजे प्राय केव्हा बघतोय ते 4च भेद बघतोय। एक अज्ञाविषय, अपायविषय, विपाकविषय आणि संस्थानविषय। आता या ठिकाणी सकल कीर्ती महामुनिराज 10 भेद सांगणार आहेत। ते 10 भेद आपल्याला चिंतन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। अपाय विचयं ध्यान मुपाय विचयं तथा जीवादि विचयं ध्यान मजीव विचयाव्रियं
विपाकविचयं ध्यानं विरागविचयं महत् भवादिविचयं ध्यानं संस्थानविचयाभिधं तथाज्ञाविचयं हेतु विचयाख्यामिति स्फुटम् धर्मध्यानं महाधर्मा करम दशविधं महत् व्याकरणामध्ये एक नियम आहे असं मला आठवते. मला काय व्याकरणाचं फार ज्ञान नाही, पण शिकवताना असं माझ्या लक्षात आलं, पुढे ज्यावेळी अर्धा शब्द असतो त्याचा उच्चार पहिल्यांदा करायचा आणि दुसऱ्यांदा पण करायचं. जसं इथं वाक्य आहे 2045 गाथेत स्फुटम, तर तथा ज्ञान विचयम हेतू विचयाख्यामिति स्फुटम. ते पुढलंच आहे अर्धसं, ते पहिल्यांदा पण बोलायचं. नंतर भक्तांबरमध्ये सुद्धा खाली अर्ध शब्द असतंय, त्या शब्दाचं उच्चारण वरच्या ओळीच्या शेवटला असं करून पुढे घेतलं जातं. असं काहीतरी आहे असं मला वाटतंय. आता ती दीदी लोकांनी सरलसागर महाराजांनी त्याचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे, त्यामुळे मला काही त्यातलं जास्त एवढं लक्षात नाही, पण असं वाचता वाचता बघा तसं जोर द्यायला पाहिजे. अपाय विचय, उपाय विचय, जीव विचय, अजीव विचय, विपाक विचय, विराग विचय, भव विचय, संस्थान विचय, आज्ञा विचय, हेतु और हेतु विचय. इस प्रकार इस धर्म ध्यान के महाधर्म उत्पन्न करने वाले 10 भेद हैं. अपन कायम 4 बघतो, अपाय विचय, विपाक विचय, आज्ञा विचय आणि संस्थान विचय. आज्ञा विचय पहिला असतो. आता याच्यात ह्याला सोडून परत जे 4 विषय सांगितलेले आहेत, उपाय, जीव, अजीव, विराग, भव आणि हेतू, हे नवीन आहेत. आता याच्यात काय सांगितले ते आपल्याला पुढे बघायचं आहे. अपाय विचय धर्मध्यान का लक्षण. दुःखार्णवे भवेनादौ यथेष्टचारिणो मम अन्यस्य वा वपुर्वाक्य मनोर्जित कुकर्मणां विनाश स्यात् कथं शीघ्रं ध्यानेन तपसाथवा इति चिंता प्रबंधो यो त्रापाय विचयं हितत्. चित्ता आणि चिंता, चिंतन आणि चिंता हे शब्द दिसायला समान सारखे दिसतात, पण अर्थ फार मोठा आहे.
चिंतन माणसाला समुद्रातून, कर्मसमुद्रातून, भवसमुद्रातून दूर नेतं आणि चिंता माणसाला दुःख संसार समुद्रामध्ये आणखी जरा खोलवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पण तेच करताय, आम्ही पण तेच करतोय. पण सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीतला फरक काय? मिथ्या दृष्टी अज्ञानी जीव चिंता करतो, त्याचं कसं होणार, त्याचं कसं होणार, त्याचं कसं होणार. आणि सम्यक दृष्टी जीव त्याचं असं का व्हायला लागले याचं चिंतन करतो. आज्ञाविषयामध्ये जिनेंद्र भगवंतांनी दिलेली आज्ञा, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला धर्म, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले तत्व, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले पदार्थ, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं द्रव्य, त्याचा अर्थ हे असंच आहे, त्याचं चिंतन करणं आज्ञाविषय धर्म. अपाय विषयामध्ये परद्रव्याच्या दुःखाचं, परद्रव्याच्या कर्माच्या उदयामध्ये त्याला जे दुःख व्हायला लागले ते दुःख कसं कमी होईल, त्या परद्रव्याला सुख कसं मिळेल, त्याला हे होण्याची कारणं काय आहेत याचं चिंतन जे केलं जातं त्याला अपाय विषय धर्मध्यान म्हणतात. विपाक विषयामध्ये माझ्या जीवनाची सुख दुःख घटना दुर्घटना जे घडा लागलेले आहेत हे माझं असं का घडा लागले, ते कुठल्या कर्माचा उदय आहे आणि मग त्याच्यावर उपाय काय, असं स्वतः बाबतीतलं चिंतन करणं हे विपाक विषय धर्मध्यान. आणि हे सगळं झाल्यानंतर संस्थान 3 लोक आहे, 343 घनरज्जू ना, 343 घनरज्जूचा 3 लोक आहे, अधोलोक 7 रज्जू, ऊर्ध्वलोक 7 रज्जू. त्या ऊर्ध्वलोकासंबंधी एक रज्जू जो आहे ऊर्ध्वलोकातल्या 7 रज्जूमधलं सुमेरू पर्वताची जेवढी उंची आहे त्या उंची एवढाच मध्यलोकाची उंची आहे. 1,40,000 योजन त्याची जेवढी उंची आहे तेवढाच मध्यलोक आहे. त्याच्या ध्वजाच्या वरचा भाग हा सगळा ऊर्ध्वलोकाशी संबंधित आहे. असं हे सगळं चिंतन. खाली 7 रज्जू आहे, परत मध्ये 1 रज्जू, परत आणि 5व्या स्वर्गापाशी 5 रज्जू, परत कमी होत 1 रज्जू. म्हणजे कमरेवर हात ठेवून 2 पायामध्ये अंतर ठेवणाऱ्या पुरुषाचा जसा आकार होतो तसा त्रिलोकाचा आकार आहे. त्याच्यामध्ये खाली नारकी लोक असतात, मधी मनुष्य आणि तिर्यंच आणि व्यंतर आदी भौणत्रिक लोक जीव असतात. स्वर्गलोकामध्ये ऊर्ध्वलोकामध्ये वैमानिक देवादी असतात. मग त्यांचं आयुष्य, त्यांची उंची, त्यांचं सुख, त्यांचं राहणीमान, त्यांची लेशा आदी आदी सगळं ज्याच्यामध्ये चिंतन करून तिथं जाण्याचं कारण काय, तिथून बाहेर पडण्याचं कारण काय, आणि या 7 रज्जूवर 14 रज्जूच्या वर जी सिद्धशिला आहे त्या सिद्धशिलेमध्ये मोक्षाला जाऊन बसण्याचं काय उपाय आहेत, ह्या सगळ्याचं चिंतन करणं म्हणजे संस्थान विषय चिंतन करणं आहे. याला काही लोक परचिंता म्हणतात. केवळ आत्म्याचं चिंतन करणं एवढंच कर्तव्य असतं तर आचार्यांनी हे सांगितलंच नसतं. ज्या वेळेला मला आचार्य भगवंत विद्यासागर महाराजींच्या पाशी चर्चा एका विषयाची चालली होती त्यावेळी आचार्यांनी सांगितलं अमृताची माहिती नंतर पाटलाच्या नावा
प्यायचं अमृत. अमृताची माहिती नंतर पहिला विषयाची माहिती घ्यायला पाहिजे. सम्यक्त्वाचा विषय नंतर पहिला मिथ्यात्व काय समजून घ्यायला पाहिजे. चांगलं काय नंतर पहिला वाईट काय समजून घ्यायला पाहिजे. आणि मग ते समजल्यावर तुम्ही ते सोडला. आता दोनच जीव आहेत, संसारी आणि मुक्त. मग मला संसारातनं मुक्त व्हायचं आहे म्हणजे कुठं जायचं आहे? मुक्त व्हायचं आहे ही सांगायची गरज नाही. तसं मला मिथ्यात्व सोडायचं आहे म्हणजे काय मला घ्यायचं आहे? सम्यक्त्व. अशुभ सोडायचं आहे म्हणजे मला काय घ्यायचं आहे? मग नुसता तुम्ही अशुभाला समजावून न घेता डायरेक्ट शुभाचं चिंतन करायला लागला तर तुम्ही अशुभापासून लांब जाशील याची गॅरंटी नाही. पण अशुभाला समजावून ज्यावेळी आपण त्याला सोडायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याकडे काय येणार आहे? शुभ येणार आहे. ती मागायची काही गरज आहे काय? त्याच्यासाठी पुरुषार्थ करायचं काय गरज आहे काय? किमान या पंचम कालामध्ये अशुभ आणि शुभ या दोन्हीपैकी एक तर आपल्यापाशी नियमन असणार आहेत. मग मला अशुभ नको आहे म्हणजे मला काय पाहिजे? शुभ पाहिजे. त्यामुळे पहिला वैताची माहिती घ्यायला पाहिजे. तसं या तीन लोकाच्या वर विराजमान होण्याची तुमची इच्छा नक्की आहे, आपली सगळ्यांची. पण हे तीन लोक काय आहे, ह्याच्यात दुःख काय, ह्याच्यात सुख किती आहे, त्या दुःखाचं कारण काय? ज्याला आम्ही सुख म्हणा लागलोय देवलोकाचं स्वर्गातलं, ते खरोखर सुख आहे का, काय ते मांडलेलं नाशवंत सुख आहे? ह्या सगळ्याला ज्यावेळी तुम्ही समजला आणि ज्यावेळी हे चुकीचं आहे हे जर आमच्या हृदयात बसलं, मग शरीर चुकीचं आहे म्हणजे शरीरसुद्धा माझं नाही. शरीर एक पुद्गलाचा पिंड आहे, तो कर्माच्या उदयामध्ये आला आहे. ते कर्माचा उदय माझ्या कर्माच्या बंधामुळे झाला, कर्माचा बंध कर्माच्या आश्रमामुळे झाला, कर्माचा आश्रम माझ्या परिणामांच्यामुळे झाला, अशुभ परिणामांच्यामुळं माझं अशुभ कर्म आलं, शुभ परिणामांच्यामुळं पुण्यकर्म आलं. आणि या दोन्हींचा पण मी विचार न करता शुद्धाचा विचार करेन, आत्म्याचा विचार करेन. त्यावेळेला माझ्या दोन्हीची निर्जरा होऊन मला कर्मापासून मुक्त होऊन पुण्य प्रकृतीपासून पण मुक्त आणि पाप प्रकृतीपासून पण मुक्त होऊन मला परमात्मा म्हणायचा आहे. आणि तोच माझा खरा आत्मा आहे जो मोक्षाला गेलाय, जाणार आहे, जो शुद्ध आहे, जो निश्चल आहे, जो निर्विकार आहे, जो निर्मल आहे, तोच मी आहे. आणि आत्ता मी या परद्रव्याबद्दल मी माझं माझं म्हणून काय करायला लागलोय? त्याला राग द्वेष करायला लागलोय. आणि त्यामुळं खऱ्या वास्तविक माझा संसाराचा परिभ्रमण आहे. म्हणून ज्याला माझं म्हणतोय ते माझं नाही हा निर्णय करण्यासाठी एकदा सराची पराची पण माहिती घेणं. पण त्याला काही लोक एकांतवादी ते सुद्धा परचिंतन आहे, ते सुद्धा द्वेषाला म्हणजे कर्माच्या बंधाला निमित्त आहे म्हणून त्याला हेय रूप मानतात. एक गाव होतं, गाव कोणतं ऐकू येत नाही, कोथळी. त्या कोथळीमध्ये एक आजी होती. आजी धार्मिक मस्त होती, सकाळी बस्तीला जाणार, पूजा करणार, सगळं करणार. पण त्या आजीला द्यायची काही सवयच नव्हती. मग एक दिवस ती विहिरीवर पाणी भरायला गेली. कशाला गेली? आणि ती पाणी भरायच्या नादात तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. जरा पवायला येत होतं खरं, पाणी जरा फुल होतं, तर ती खाली पण जाईना आणि वर यायला पण जमना. मग हे सगळे अशोक अण्णांच्या सारखी देन सगळी धार्मिक शानी माणसं तिथं विहिरीकडेला गेली आणि ती सारखं वर्ण वरडाल्यात, काही कुठला काही कुठला काही कुठला, ही दिनाच. गुरुजी अध्यक्ष गावाची सगळी तिथं माहिती आहेत,
नाडी माहिती आहेत. मग गुरुजी त्या विहिरी बसली गर्दी बघितले आणि तिथे गेले. काय झालं तर असं ती आजी पडल्या. मग काढा की वर. तर किती उशीर झाला तिला हात दे म्हणा लागलोय, ती दिना झाल्या. गुरुजी म्हटले सरा बाजूला. गुरुजी गेले आणि म्हटले आई काही तवा म्हटल्यावर तिला की धरली. माझा हात घे म्हटल्यावर ती काय केली, धरली. मग त्याला दोन्ही हातानं वडले. मगा जर ना अशोक बाप्पा काय म्हणत होतं, काही कुठ तुझा हात दे. तिला जन्मल्यापासनं द्यायचं काय माहीतच नव्हतं. मग ती कसं ती बुडा लागल्या. करते हात द्यायला तयारच नाही. मग गुरुजी काय म्हणले, माझा हात घे म्हटल्यावर वरती गुरुजींचा हात धरली. लगेच तिथं दुसऱ्याने हात धरल्याने त्याला वर काढले. त्यामुळं घ्यायची सवय जशी असते तशी द्यायची सवय पाहिजे. तसं केवळ सम्यक्त्वाचा धर्म विचार करून अभ्यास करून चालणार नाही. अशुभाचा सुद्धा हे अभ्यास केला पाहिजे की अशुभाचे येणारे दरवाजे किती आहेत. नाहीतर मग आचार्यांनी केवळ भगवंतांच्या दिव्यध्वनीतून केवळ द्रव्यानुयोग चाला असता. हे 53 भाव, हे 57 आश्रव, हे काय असलंच नसतं. हे सांगायचं काय काम आहे. नुसता भगवंतांच्या दिव्यध्वनीत काय आलं असतं, आत्मा. आणि मग त्याला 4 अनुयोग कशाला लागतात, त्याला एवढे 1000 ग्रंथ कशाला लागतात. शुद्धोहम बुद्धोहम निरंजनोहम निर्विकार स्वरूपोहम. मागनंदी महाराजांचे नुसतं ते एक ध्यानाचे सूत्र आहेत, 40 काय 45 काय आहेत. ते तेवढे सूत्र झाले की बस, दुसरं काही घ्यायची गरजच नाही. एवढे ग्रंथ छापायचे काय काम आहे. पण तुझा आत्मा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, तसं त्या आत्म्याच्या स्वरूपाला स्वभावाला विभावात नेणारे हे परद्रव्य काय, ते परद्रव्य कसं तुझ्यामध्ये गमिनी काव्यानं तुझ्या आत्म्याच्या स्वभावामध्ये शिरतात, ते कसं तुझ्यावर वर्चस्व करतात, हे सगळं. म्हणून जो राजा सुरक्षित राहतो, तो राजा स्वतःच्या सामर्थ्याची शक्तीचं जाणीव असणारा केवळ राजा कधीही विजय होत नाही. ऐकायला का झोपाला आहे. स्वतःच्या शक्तीची ज्याला फक्त व्यवस्था माहिती आहे तो राजा कधीही जिंकू शकत नाही. शत्रू पक्षाच्या शक्तीला जाणून घेऊन जो स्वतःच्या शक्तीचं परीक्षण करतो आणि मग त्याच्यात योजना आखतो आणि मग तो शत्रूवर म्हणजे आक्रमण करतो, तो राजा यशस्वी होतो. तर माझ्या आत्म्याची शक्ती अनंत आहेच, काय प्रश्न नाही. पण परकीय कर्माची शत्रू, परद्रव्याची शक्ती, कर्माची शक्ती ही सुद्धा कशी असते, ते कसं येतंय ह्याचं सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं काय सांगितलं, हे सगळं करत असताना आपल्याकडं दयाभाव असणं गरजेचं आहे. आणि ते दयाभावच आपल्याला दुसऱ्यांच्याबद्दल दया, करुणा, वात्सल्य असल्याशिवाय होत नाही. आणि अपाय विचे धर्मदानी हेच सांगते. ती देवी देवतांची पूजा करत्या बघ, ती असं करत्या बघ, ती तसं करत्या बघ. ह्याचा तिरस्कार करण्यासाठी जेवढी वेळ आम्ही घालवतोय तेवढाच वेळ भगवंतांच्या पुढं बसून भगवान त्या जीवामध्ये एवढं चांगली गुण आहेत, एवढं सगळं देव भगवंतांची पूजा सगळं करतात, पण काय असं मिथ्यात्वाचा आहार्य जातात. भगवान त्या जीवाचा मिथ्यात्व कर्म लवकर संपू दे, त्या जीवाला सम्यक्त्वाचा उदय लवकर होऊ दे. आणि ती थोडे सुद्धा दोष लागायला लागलेत ना, ती निघून जाऊ देत. त्यांचे दोष निघतील काही नाही गॅरंटी नाही,
पण आपल्यातले दोष नक्की जातील. हा कशाला सोपं आहे म्हणून कोण काही करत नाहीत. सगळ्यात सोपं दीक्षा आहे, तिथं काय डब पडत नाहीत. काय काम आहे, काय धाम आहे, काय काय करायचं आहे, आयतं बोलवायला येतात, जायचं आहे, जेवायचं आहे, परत येऊन आयतं बसायचं आहे. कोण विचारतंय? सगळ्यात सोपं आहे, काय कष्ट नाही होतं. उलट मिथ्यात्व करायला लई कष्ट आहे. रावणानं जेवढं रामावर विजय मिळवायला आणि सीतेला मिळवायला जेवढी तपश्चर्या केला, जेवढी विद्या साधन करायला जेवढं कठोर परिश्रम घेतला, त्यातलं फक्त 10% कठोर परिश्रम सम्यक्त्वपूर्वक नुसता आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी मोक्ष मार्गात घेतला असता तर तो मोक्षाला गेला असता. उलट मोक्ष मार्ग सोपा आहे, कायच करायचं नाही. हां हां स्पष्ट उत्तर आमचा आचार्यजी सांगत होते. ते काकांनी जे उत्तर सांगितलं ना, म्हणजे श्लोक, ते आमच्या आचार्यजी गाथेमध्ये प्रवचनात सारखं सांगणार की जशी एखादी स्त्री व्यभिचारिणी असते, त्या व्यभिचारिणी स्त्रीला जसं एखादा सुंदर पुरुष अथवा कोण दिसला की ती स्त्री लगेच त्याच्यावर मोहित प्रभावित होते, तसं ज्यांचा आत्मा व्यभिचारानं कषायांनी ह्या संसार सुखाच्या बाह्य प्रलोभनामध्ये ज्याचा व्यभिचारी रूप आत्मा म्हणजे मिथ्यात्वरूपी जो आत्मा आहे तो बघितला, तो आत्मा त्याला दगड जरी दिसला सिंदूर फासलेला, त्याला काय एखाद्या झाडाला मोळा मारलेला दिसला तरी ते लगेच काय करतात, पाया पडतात. हे तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. ते काय काका सांगतात ते त्यांनी ते वाचूनच सांगायला लागलेत. म्हणजे एवढं सोपं सम्यक. तुम्ही म्हणता ना सोपं आहे म्हणून तिथं ते सगळ्यात अवघड आहे, पण त्यालाच लोक काय केली, सोपं समजली, आणि जे सगळ्यात सोपं आहे त्याला अवघड समजली. का बरं? बाह्य सुख, बाह्य संपदा, लोकेशना आणि वित्तेशना ह्या दोन गोष्टीच्या आहारी गेलेले साधू मिथ्यात्व करायला लागले अज्ञान भावानं. आणि तुम्ही तर श्रावक आहे, मग तुम्ही तर संसारी जीव आहे, तुम्ही का करू नये? का करू नये? हेच समजावून घेण्यासाठी, विष समजावून घेण्यासाठी, विषाला समजावून घेतला तर विषापासून लांब राहणार आहे. विषाची बाटली घरात असणं म्हणजे जीवाला धोका नाही, विषाबद्दलचं माहिती नसणं म्हणजे धोका आहे. ज्याच्याकडं पूर्ण सम्यक्त्व म्हणजे सगळे विचार चांगले आहेत, त्यांची पण शीती आहे, त्यांनी पण माळवं बिळवं करतात, त्यांच्या पण घरात औषध मारायचं ते औषध आहे, पण त्यांना बरं पेत नाहीत. आणि ज्याला शीती नाही, ज्याचं काय माळवं नाही, त्याला मारायचं भाव झाल्यावर औषध कसं गावते? औषध असणं काय नसणं ह्याच्यामुळं धोका नाही, त्या औषधाबद्दलचं ज्ञान आणि हे केल्यानंतर माझं नुकसान किती आहे, ह्या भावात परभावात त्याचं पाप किती फेडायला लागणार आहे, ह्याचं अज्ञान असल्यामुळं माझ्या घरात जरी औषध नसलं तर मी हुडकून आणून पिणारच. म्हणून अपायविषयी धर्मजानदो काय सांगतो की दुसऱ्यांच्याबद्दल चांगलं विचार करा, दुसऱ्यांच्याबद्दल आर्द्र उदरध्यान विचार करू नका. बघा तुम्ही, एक चांगला विचार ज्यावेळी आमच्यात येतो त्यावेळी कुणाबद्दल कधीच वाईट विचार येत नाही. सॉक्रेटिस असं काहीतरी एक चांगला विद्वान साहित्यकार होऊन गेले.
अत्यंत शांत, अत्यंत शांत, आमच्या गुटूदादासारखं. कुठल्या? गंगाई गुटूदादासारखं. आणि स्वाभिमानी माणूस. आणि त्याची बायको कुणाची? गोटूदादाची नवा, सॉक्रेटिसची चर्चा. काय बाबा अवघडच आहे. उदाहरण देताना तुम्ही उगाच आमच्या अंजुताईला असं करतायचं तुम्ही. हां, ती जरा वांड. वांड म्हणजे काय? सॉक्रेटिस विद्वान मस्त होता, पण तो भोळा होता, सरळ स्वभावी. आणि ते सगळं एवढं करणार, ती प्रपंचाची त्याला जास्त काळजीच नाही. उगाच ती आमची अंजुताई, आणि अंजुताई झाली बघ दोन. हां, ती उगाच जरा कडक असं असल्यामुळं तिथंपर्यंत संसार आलता. मग ह्यो एकदा दोस्तांना घेऊन आला चहा प्यायला घराकडं. घरात साखर आहे काय नाही, काय चौकशी नाही. दूध आहे काय नाही, चौकशी नाही. आणि परत दोस्तांना घेऊन आला. दोस्तांना घेऊन आल्यानंतर बाहेरनं असं टोपी आत टाकणार. ती टोपी बाहेर आली की समजायचं अजून आत गाडी तापलेली आहे. जोपर्यंत टोपी आतनं बाहेर येत नाही तोपर्यंत 2-3दा डाव चालूच. मग ती बायको टोपी टाकायचं बंद केली. मग यो मित्रांना घेऊन गेला. चहा करा म्हटल्यानंतर ती इतकी चिडली, इतकी चिडली. आणि ते हिंदीमध्ये त्यांना असं, जानवर आहे तू जानवर. कोणाला म्हटली? नवऱ्याला म्हटली. कोण? हां, त्याची बायको. जानवर जानवर. मग ती सगळी मित्र म्हणलं काय बाई आहे बघा, जानवर म्हणा लागल्या. जानवर. शिवाय हसतच बसलाय. वाय वाय, अरे तुला जानवर म्हणाले, जानवर. वाय बरोबर आहे. ती काही, माझी बायको एवढी चांगली आहे, ती कधीही खोटं बोलत नाही, कधीही चुकीचं बोलत नाही. आणि कधी घेतलेला नियम कडेपर्यंत 4 मिनटं मौन धरले. ती माझ्या पुढं राहिल्यावर कवा एकदा असं बोलीन ती माझ्या पुढं काही बोलायलाच ना. तिकडे बाजूला जाऊन 1-2 मिनटं बोलून परत आली. खरं ते मन काय असं स्थिर. तसं ते म्हणतोय माझी बायको इतकी चांगली आहे, तिचं माझ्यावर लई प्रेम आहे. काय सांगतोस का प्रेम आहे, तुला जानवर म्हणा लागल्या जाण. अरे खरंच आहे. म्हणजे मी तिचा जान आहे आणि ती माझी जान आहे आणि मी तिचा वर आहे. वर म्हणजे नवरा. आम्ही दोघं मिळून राहतो म्हणून जान वर. काय झालं? जानवर. मला सांगा, त्या घरात कधी दुःख होईल? त्या घरात कधी भांडणं होतील? त्या घरात कधी विकल्प होतील? संसार दोघांचा असतो. एकट्याने पसरवला तरी दुसऱ्यांनी आवरायचा असतो. हे ज्यांना कळलं तेच खरे पती पत्नी, तेच खरे पती पत्नी. ज्या घरात नवऱ्याचा स्वभाव थोडा भोळा असतो, सरळ असतो, त्या घरात त्याला पत्नी थोडी कडक मिळायलाच पाहिजे. नसेल तर त्याच्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सगळं गाव आणि जग बसलेलं आहे. म्हणून आपण एकांताने एखाद्या महिलेला, एखाद्या गरीब पुरुषाच्या पत्नीला बघून आपण नावं ठेवतोय. पण ती जर खरोखर खराब असती, ती चुकीची असती, तेवढं 25, 30, 40, 50 वर्ष तो परपंच राहिला असता काय? टिकला असता काय? त्यांच्या घराची प्रगती झाली असती का? ज्या घरात पत्नी अति भोळी असते त्या घरात तिचा नवरा थोडा कडक असणं गरजेचं असतं. नाहीतर शेजारी लोक जगून सुद्धा देत नाहीत. मग हे चिंतन करायला पाहिजे आपण. आणि मग असं चांगलं चिंतन ज्यावेळी आपल्या मनात येईल इतरांच्याबद्दल, त्यावेळेला पाप कर्माचा तर बंद होणार नाही, पण उलट इतरांचं चांगलं करण्याचे भाव केल्यामुळं पुण्यकर्माचा बंध, शुभ कर्माचा बंध बनतो.
आणि तेच अपाय विषयामध्ये सांगितलं की अनेक दुःखांच्या या समुद्रामध्ये, अनादी संसारामध्ये मी किंवा अन्य जीव आपल्या इच्छानुसार, आपल्या इच्छानुसार याचा अर्थ काय? तुम्ही लोक तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जगायला परवानगी दिली. तुम्ही काय म्हणताय? मी स्वतंत्र आहे, माझ्यावर कुणाचं बंधन नाही. त्याला स्वतंत्रता म्हणत नाहीत. ऐकायलाय काय गोळवानो? ऐकायलाय? त्याला स्वतंत्रता म्हणत नाहीत, त्याला स्वैराचार म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्वैराचार. चालणं आणि भटकणं ह्या दोन्हीमध्ये, प्रवास आणि भटकणं ह्या दोन्हीमध्ये चालणंच असतं. दिसायला एकसारखं असतं पण दोन्हीमध्ये अंतर फार असतो. प्रवासामध्ये एक ध्येय गाठण्याचा विचार असतो, भटकण्यामध्ये रस्ता दिसल तिकडं जाण्याची इच्छा असते. प्रवासामध्ये रस्ता कठीण जरी असला तरी पार करण्याची जिद्द असते. भटकण्यामध्ये जिकडं रस्ता चांगला दिसतो तिकडं जाण्याची भावना होती. त्यामुळं भटकणाऱ्यांना अंतिम ध्येय नसतं, चालणाऱ्यांना अंतिम ध्येय असतं. मग ते ध्येय फिक्स असल्यामुळं त्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडचणींना मात करण्याची तो ताकद बाळगतो, जिद्द करतो किंवा पुरुषार्थ करतो. ज्यांच्याकडं भटकणं असतं, प्रवास नसतो, त्यांना जरा अडचण आली, तिकडं आहे की रस्ता, तो चांगला दिसतोय, त्या रस्त्यावर गेलं, जरा खराब लागला, अरे तो रस्ता ह्याच्यापेक्षा चांगला आहे. म्हणजे आम्ही कुठं चाललो आहे ह्याच्याशी संबंध नाही, रस्ता फक्त चांगला झाला की संपला. पण प्रवास करणारा जो व्यक्ती असतो तो रस्ता कसलाही असू दे, मला एका विशिष्ट ध्येयाला जाण्यासाठी तो प्रत्येक संकटावर काय करत असतो? मात करत असतो, विजय मिळवत असतो. इथं जे सांगायला लागले ते स्वातंत्र्य नव्हा, आपल्या इच्छेनुसार म्हणजे मनाला येईल तसं तो वागत असतो आणि त्यामुळं त्याच्या पाप कर्माचा आश्रव इतका होतो, तो अनादी संसार परिभ्रमण त्याचा कधीही संपत नाही. म्हणून ध्यान करून किंवा तपश्चरण करून मेरे अथवा अन्य जीवों के, माझ्या अथवा अन्य जीवांच्या मन वचन कायेने उत्पन्न झालेल्या अशुभ कर्मांना शीघ्रतेनं नष्ट, केव्हा एकदा नष्ट होतील, ते मी केव्हा एकदा नष्ट करीन, याचं जे चिंतन असतं त्या चिंतनाला अपाय विचय धर्मध्यान म्हणतात. मग आपल्याला काय करायला पाहिजे? मंदिरात येऊन ऐकू येत नाही, अपाय विचय धर्मध्यान पाहिजे काय रौद्र ध्यान पाहिजे काय आर्तर ध्यान पाहिजे? पण आपण करतोय काय? 1-2 तास पूजा करायची असते, 2 तास. किती तास? 10 लक्षांची पूजा 4 तास असते. त्या 4-5 तासाच्या पूजेत सुद्धा मैत्रीण इकडं तिथं जाऊन चालत नाही. पहिल्या वेळीत मी तर दुसऱ्या वेळीत ती नाही, आम्ही दोघं संगतच पाहिजे. तेवढ्या वेळेत इष्टवियोगज आम्हाला सहन करायची ताकद नाही. माझी मैत्रीण माझ्यापाशी कसं येईल, मग शेजारणीला मी कसं त्रास तर देईन, नाहीतर गंडवीन तर म्हणजे तिला बरोबर कसं. आज चुन्ना लावणाऱ्यांच्याकडं हार खाऊन आलोय, त्यामुळं जरा चुन्ना लावण्याची भाषा येत्या मनात. कसं मी बरोबर तिला फसवीन, तिला दूर कसं करीन, माझ्या मैत्रिणीला मी जवळ कशी आणीन. एवढे 20 लाख भगवंत पुढं असताना वर्ण डोंगर पडला तरी माझं मन विचलित होऊ नये. एवढे सुंदर, अत्यंत प्रभावी, अतिशयकारी बाह्य रूप आणि अंतरंग स्वरूप असणारे
भगवंत माझ्या पुढे असतात तरीसुद्धा माझं लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या शत्रू अनिष्ट संयोग, मला शत्रुत्व असणारी माझी शेजारीन माझ्याजवळ बसली, तिला दूर करण्याचे आमच्या डोकीत प्लॅन चालू असतात. अनादी कालापासून जे आत्म्यात बसलेले शत्रू आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, आणि थोड्या दिवसाची असणारी शत्रू असणारी शेजारी बसली, तिला दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पण समोरचा जो भगवंत आहे, जे अमृत आहे, जे औषध आहे, ते तर माझ्या आत बसलेल्या आत्म्याशी घट्ट चिटकून बसलेल्या शत्रूला दूर करण्याची क्षमता त्या भगवंतांच्यामध्ये आहे. त्याचं चिंतन आम्ही करत नाही. भगवंतांच्या पुढं बसून मंदिरात येऊन आम्ही आर्त्र ध्यान करतो. तिथं तर धर्मध्यान करण्याची किती मोठी संधी आहे की भगवान कुठल्या माझ्या कर्माचा उदय असेल, किती चांगलं पूजा करते, पण तरी पण माझ्या मनात तिच्याबद्दल आणि तिच्या मनात माझ्याबद्दलचे जे शल्य आहेत, शत्रुभाव आहेत, ईर्ष्याभाव आहेत, मत्सरभाव आहेत, ते जैना झालेत. भगवान या पूजेचं फळ तिच्या मनातले माझ्याबद्दलचे भाव बदलू देत, माझ्या मनातले तिच्याबद्दलचे भाव बदलू देत, आणि आमच्या दोघांचेही परिणाम चांगले होऊन आमच्या शत्रुभाव निघून जाऊ दे. असं आम्ही भगवंतांच्या पुढे ज्यावेळी बोलीन, आम्ही तसं अंतरंगातनं भाव करीन, त्यावेळी अपाय विषय धर्म द्या. का माझ्या मनात तिच्याबद्दल असं भाव येतात, का तिच्या मनात माझ्याबद्दल असे भाव येतात, हे भाव यायला नकोत. आज ज्या नवऱ्याचा मी शारीरिक आनंद घेतो, ज्या नवऱ्याचा मी मानसिक आनंद घेतो, आत्मिक आनंद नवरा बायकोंचा कधीही नसतो. आत्मिक आनंद फक्त धर्मामुळेच मिळतो, त्यामुळे मी आत्मिक आनंद म्हणणार नाही. शारीरिक मानसिक या पंचेंद्रियाचा आनंद ज्या मी नवऱ्यामुळे घ्यायला लागलोय, त्या नवऱ्याला जन्म देणारी माता, आज सगळ्या आनंदाला वास्तविक कारण हे नवरा बायको आहेत. त्यांनी त्याला जन्म दिला, त्यांनी कष्ट करून त्याला शिकवले. आज लाखो रुपये जो माझा नवरा मिळवतोय ह्याच्या मागेही आई वडील आहेत. पण कुठल्या भावातलं माझं कर्म आहे की त्यांनी माझ्यावर एवढं उपकार करून सुद्धा त्यांच्या वयाच्या मानानं होणाऱ्या छोट्या छोट्या चुकींच्याकडं माझं लक्ष जाते, आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात असं शत्रुभाव आलेत. भगवान असं मी कोणतं पाप केलोय, असं का माझं त्यांच्याबद्दल होत असेल. भगवान हे माझ्या मनातलं पाप निघून जाऊ दे, आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगले विचार येऊ दे. सासू सासऱ्यांनी विचार करायला पाहिजे, ज्या मुलाला मी पोटात जन्माला घातलो, जन्म घातलो, गर्भामध्ये निमंत्रण दिलो, त्या मुलग्याची साथ तर मी आता 2, 4, 10, 20 वर्षात सोडणार आहे. पण अत्यंत माझं प्रेम ज्या मुलग्यावर आहे, त्या मुलग्याला मी तर निम्म्यातच सोडून चाललोय. पण ही जी त्याची बायको आहे, ती त्याला साथ देण्यासाठी आपल्या जन्म देणाऱ्या आईवडिलांना सोडून माझ्या घरात किती माझ्या विश्वासावर आणि माझ्या पोरग्याला साथ द्यायला आल्या. आणि तिच्या तरुणपणातल्या काही चुकीच्या छोट्या छोट्या चुकींना बघून माझ्या मनात एवढं तिच्याबद्दल का भाव येतात चुकीचं. ती तर माझ्या अत्यंत प्रेम असणाऱ्या माझ्या मुलाला आयुष्यभर साथ देण्यासाठी आल्या. माझी मुलगी तर लग्न करून दुसऱ्यांच्या घरात गेली, पण दुसऱ्यांची मुलगी माझ्या मुलाला साथ देण्यासाठी आल्या. मला तिच्याबद्दल असं विचार करून चालेल का? नको. की भगवान का माझ्या मनात असे माझ्या त्या सुनेबद्दल वास्तविक मुलगीसारखं मला प्रेम द्यायला पाहिजे, पण असं तिच्याकडे बघितलं माझे का भाव बिघडतात. असं कुठल्या भावातलं मी कर्म करून आलो आहे, ती कुठलं कर्म करून आल्या, आमचे दोघांचे परिणाम बिघडतात. नको. भगवान या आर्तरौद्रानापासून मला दूर कर, आणि मला आमच्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांच्याबद्दल प्रेम आणि एकमेकांचा विश्वास निर्माण कर. असं कधी आम्ही भगवंतांच्या पुढे चिंतन केलो? असं भगवंतांच्या पुढे कधी आम्ही अपेक्षा केलो? नाही केलो आम्ही.
हे करणं म्हणजे अपायविचे धर्मध्यान, आणि हे न करणं म्हणजे आर्तध्यान. इष्टवियोगज अनिष्ट संयोगज वाचलोय की नाही आपण. मग मंदिराचं स्थान आहे हे धर्मध्यानासाठी आहे का आर्तरौद्र ध्यानासाठी आहे? हे स्वाध्याय आहे हे धर्मध्यानासाठी आहे का आर्तरौद्र ध्यानासाठी आहे? आज किती जण आम्ही त्याचा उपयोग धर्मध्यानासाठी करतोय? किती जण याचा आधार मी पण असेन त्याच्यात. आम्ही साधू धरून सगळे किती जण आम्ही धर्मध्यानासाठी उपयोग करायला लागलोय? किती जण आम्ही आर्तरौद्र ध्यानासाठी उपयोग करायला लागलोय? कधी केलो का आम्ही याचं चिंतन? सासू नको म्हणून वेगळं व्हायचं आणि वाटणीला सासू, हे सगळं चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे नको म्हणून आम्ही बस्ती द्यायचं. आणि बस्तीत येऊन परत त्याच परिणामांना, त्याच कषायांना, त्याच विचारांना करायचं. कोथीच्या माझ्या अक्कांनो, तुम्ही कितीही कागदावरच्या परीक्षेत 100 मार्क पाडा, त्या 100 बक्षीस तुम्ही घेऊन 1000दा शिखरजीला जावा, 1000दा सरवणबेगोळा जावा, 1000दा कुंतलगिरीला जावा, 1000 चांदीच्या वस्तू तुम्ही भेट मिळवा, पण जोपर्यंत चांदीसारखं शुद्ध हृदय होणार नाही, जोपर्यंत शिखरजी सारखी पवित्र अंतरंग आमचं होणार नाही, जोपर्यंत सरवणबेगोळच्या बाहुबली भगवंतांच्या सारखं वास्तविक विचार आमच्या मनात येणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या कागदावरचे 100 मार्क हे काही उपयोगाचे नाहीत. शुभ परिणाम होतील. तुमचं श्रुताबद्दल लागलेलं मन तुम्हाला ज्ञानावन कर्माच्या क्षोभक्षमाला थोडं निमित्त पडेल, काही पुण्याचा बंध होईल, पण पाप कर्माची निर्जरा होऊन आनंदाला किती निमित्त होईल याची गॅरंटी नाही, काही गॅरंटी नाही. हां त्यांची ती भजन आहे की त्यांचं. जगाच्या, मला एक सांगा, माझ्या नजरेत तुम्ही चुकीचं वागा लागलाय म्हणून तर मी तुमचं चांगलं होऊ दे असं भाव करायला लागलोय. तुम्ही चांगलंच असला तर तुमच्याबद्दल चांगले विचार कसं करीन? आई वडिलांचं बघा, प्रामाणिकपणे बघा, आई वडील चुकीचे नसतात. सुनांनो, कान उघडं ठेवून ऐका, आई वडील चुकीचे नसतात. तुमच्या नवऱ्याला प्रेम करत नाहीत, दुसऱ्याला, तुमच्या दिराला प्रेम करतात, माया करतात, आम्हाला कमी देतात, तिला जास्त देतात, त्याला जास्त देतात. हेच घरं फुटण्याला सगळ्यात मोठं कारणीभूत आहे. पण तुम्ही का असा विचार करत नाही की माझे सासू सासरे, माझे आई वडील किती माझ्यावर विश्वास ठेवतात की मला काही जरी नाही दिलं तर मी माझ्या मनगटीवर माझं जीवन जगायला सक्षम आहे. हा विश्वास माझ्या आई वडिलांचा माझ्यावर आहे. माझ्या सासू सासऱ्यांचा विश्वास, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर धर्मसंस्कार केलेत की माझी सून इतकी धार्मिक आहे, इतकी चांगली आहे की तिच्या नवऱ्यावर संकट आलं तर ती सोडून जाणार नाही. म्हणून माझ्यावर एवढा विश्वास आहे म्हणून ती मला माया कमी करते. पण माझा धीर तो काय करू शकणार नाही, त्याच्यात ती ताकद नाही, त्याच्यात ती क्षमता नाही, म्हणून त्याला जास्त देऊन त्याला समाधान करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या बायकोवर यदा कदाचित माझ्या धीराच्या संसारामध्ये दुःख संकट आलं तर ती त्याला सांभाळेल, काय सोडून जाईल याची गॅरंटी नाही, म्हणून तिला जास्त देऊन तिला समाधान करत असेल. पण माझ्यावर विश्वास आहे म्हणून मला माझी सासू किंवा माझे आई वडील मला थोडं कमी द्यायला लागलेत, माझ्या मनगटावर माझा विश्वास आहे. असं कधी आपण विचार करतोय? तिचं प्रेमच नाही आमच्यावर, तिची दयमायाच नाही आमच्यावर. मग माझ्या नवऱ्यावर प्रेम करायचं नव्हतं तर जन्माला कशाला घालायचं हे तू सांगायचं काय काम आहे का लिहून? तुला आत्ता 2 रुपये तुझ्या नवऱ्याला दिलं नाही
म्हणून तुला तुझं नवऱ्यावरचं प्रेम आणि आत्ता कळायला लागलं, पण त्यांना खायला अन्न नव्हतं तेव्हा तुझ्या नवऱ्याला जन्माला घालून त्याला त्यांनी शिकवलं. तू ते आईवडिलांना आपली शिकवण्याची क्षमता नाही, कशाला जन्माला घातलं, मग भेदभावच करायचं होतं. अरे भेदभाव करायचं असं तर तुझ्या नवऱ्याला शिकवलं नसतं त्यांनी. आमचे विचार पॉझिटिव्ह पाहिजेत, आमचे विचार चांगलं पाहिजेत. ते चुकीचं जरी असलं, समोर जाणून बुजून चुकीचं करल्यात तरीसुद्धा माझ्या कर्माचा उदय आहे म्हणून स्वीकारून समोरच्यांच्या बाबतीत भावच चांगले गेले पाहिजेत. मग तुमची सासू सासरं त्या येशू ख्रिस्तांच्या सारखं तुम्हाला मोळं मारली असती तर मोळ्यातनं हात काढून घासला असता. काढला असता की नाही? एवढी तीव्रता आहे आमच्या. मोळ्यातनं हात उपसून आम्ही हात घासायला चालू केलो असतो. पण नाही, लक्षात ठेवा काय आहे त्याच्यात. अपाय विषय धर्मध्यान आम्हाला हेच सांगतं की अपाय, दुसऱ्यांच्या रोगावरचा अपाय काय, दुसऱ्यांच्या दुःखाचा अपाय काय, आणि मग मी स्वतःसाठी त्याचा उपयोग किती केला पाहिजे. म्हणून तोंडी नको, लेखी नको, प्रॅक्टिकली परीक्षा. जीवनामध्ये तुम्ही प्रॅक्टिकली आपण जगायला शिकलो ना, फार आनंद येतो. लक्षात ठेवा, फार आनंद. माझे विचार एवढे चांगले नव्हते, अजून पण चांगले आहेत असं मला म्हणायचं नाही. मी ज्या स्थानावर बसलोय त्या स्थानाचे विचार येण्यासाठी अजून मला फार पुरुषार्थ करायचा आहे. फार पहिल्यापेक्षा ठीक आहे, पण ज्याच्यासाठी इथं आलो तेवढं पण अजून माझ्याकडं नाही. मी कबूल करतोय, मला काही वाईट वाटत नाही. माझं अज्ञान परिचय सहन करायला मला वाईट वाटत नाही. माझ्यातल्या पुरुषार्थहीनता स्वीकारायला मला काही कमीपणा वाटत नाही. कारण हे न स्वीकारल्यामुळंच अहंकारानं माझी आजपर्यंत दुःखाची भूमिका मी संसार भ्रमण केलो. आता हिता आल्यानंतर सुद्धा मी माझ्यातल्या चुका न स्वीकारता मीच बरोबर आहे म्हणलो तर ह्याच्यापेक्षा दुप्पट दुःख मला भोगावं लागेल. मी समाधानी नक्की आहे, पण मी अजून माझ्यात आनंदी नाही. अजून तो आनंद मिळवण्यासाठी मला फार पुरुषार्थ करायचा आहे, फार प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपण स्वतःच्या जीवनात आपल्याकडले दोष, मी तुम्हाला सांगतो, माझ्या बाबतीत कोण किती वाईट वागलं, कोण किती माझा तिरस्कार केले, पहिला माझ्या मनात फार भाव असं विचलित होत होते. पण आता माझ्या मनात मी एखाद्या वेळेला चिडतोय, बोलतोय, पण मी 5 मिनिटापेक्षा जास्त माझ्या लक्षात काही ठेवत नाही. मी तुम्हाला सांगतोय, साधूंनी जर 48 मिनिटापेक्षा जास्त लक्षात ठेवलं तर त्यांचं गुणस्थान जाते. आणि मी तुमच्याबद्दल 48 मिनिटापेक्षा जास्त ठेवून मी काय करणार आहे सांगा? मी माझ्या हातनंच माझा घात करून घेणार आहे का? मग मी शेख चिल्ली आहे का? कोण आहे? मग ज्या फांदीवर बसली ती फांदी मी तोडा लागलो तर माझ्याबद्दल ज्यांनी वाईट विचार केले त्यांच्या बाबतीत सुद्धा मी चांगले विचार करतो. माझ्या शत्रूला सुद्धा जर अडचण आली तर मला जर ते कळलं तर मी माझ्या अंतरंगातनं जेवढं काही गुप्तपणे त्या शत्रूला मदत करता येईल तेवढं करतो. कारण त्याला मी का मदत करायला हे कळलं आणि त्याचा स्वाभिमान जागा झाला तर तो माझी मदत स्वीकारणार नाही. म्हणून मी गुप्त रूपानं सगळं मदत करतो. मी मोठेपणा सांगालो नाही. मी लोकांना अडचणीत आणण्याचे विचार माझ्या कपडे गाठलेल्या अवस्थेत होते, पण साधुत्वाचा प्रभाव की आता शत्रूंना सुद्धा कसं शांततेनं मदत करता येईल, त्याचं दुःख दूर कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. पण आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रदर्शनपूर्वक करायची सवय आहे. धर्म असू दे, सेवा असू दे,
मदत असू दे, केलेल्याचं आम्हाला जाणीव करून द्यायची असते. जाणीव नसते. लक्षात, जगाला जाणीव करून द्या अथवा न करून द्या, ज्याला जाणीव व्हायची आहे तो लिहिणारा तिथं बसला आहे, तो तुम्हाला तुमच्या भावनेचं फळ तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे मी एकदा दोनदा चांगल्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही जरी समोरचा व्यक्ती ऐकला, हट्टाला जरी पडला, पण तो जर चांगलं काम करत असेल, ठीक आहे, तुला आशीर्वाद कर. तुला ज्यावेळी माझी काही मदत वाटेल, गरज वाटेल, किंवा तुला ज्यावेळी माझी आवश्यकता वाटेल, त्यावेळी तुम्हाला निसंकोचपणे मला निरोप दे. मी तुला सेवा, मदत, तुला सहकार्य करायला मी कधी पण तयार आहे. आणि एवढे एकच भाव चांगले असल्यामुळं आज मी तुम्हाला सांगतो, माझं काहीही वाईट नाही, माझं सगळं चांगलं चाललंय, सगळं चांगलं चाललंय. लांब गेलेले वीर सागर परत आले, माताजी सगळ्या जवळ आल्या. माझ्या डोकीत नव्हतं, विचाराधीन नव्हतो मी की मी परत काही गोष्टी बघून मी कुठल्या आरिकेला दीक्षा देईन का. परत आरिका दीक्षा झाली. मी माझ्या स्वप्नात कधी असं विचार, कधी मी योजना पण आखली नाही. माझा नियम फक्त एकच आहे, मी एकटा फिरणार नाही, संघ मोठा व्हायचं नाही व्हायचं मला काही विचार नाहीत. आज परत राहुलभाई यांच्यासारखी लोक, माझी जुने सहकारी सगळे, ते परत आले. महाराजींना निवेदन, मला दीक्षा द्या, आता मला तुमच्यापाशी दीक्षा घ्यायची आहे. सगळं माझं चांगलं चाललंय, काही नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागलेत. तुम्ही विचार चांगलं करायला शिका, तुम्ही भावना चांगल्या ठेवा, काही वाईट होत नाही. लक्षात ठेवा, एखादी चुकीची गोष्ट सुद्धा चांगली कशी असेल याच्याकडे विचार करा. मी गेल्या महिन्यामध्ये हॉस्पिटलकडे जाण्याचा विचार केलो, बॅग भरली जाण्यासाठी 2 दिवस. तेवढ्यात मोठ्या माताजींना ताप आला. आता माताजींना ताप अवस्थेत कसं सोडायचं म्हणून मी 2 दिवस लेट गेलो. आणि ज्या दिवशी मी तिथे गेलो त्या दिवशी माझ्याजवळ मुलं, माणसं, ही सगळी लोक जास्त होती. मी ज्या दिवशी गेलो त्यावेळी माझ्यावर दीदी पण आल्या आणि आमच्या सगळ्यांच्या खोल्यांना बाहेरनं कडी घालून चोर लोक स्वयंपाकघरात मागल्या दिशेने यायला बघितले आणि तिथं दीदी लोक झोपल्या होत्या. दीदीनं जरा खुश झाल्यावर त्यांनी उठल्या आणि ते उठलेलं बघून ती चोर पळून गेले. समजा मी पहिलाच 2 दिवस गेलो असतो तर ज्या दिवशी चोर येणार होते त्या दिवशी मी कोथळीत असतो, तिथं दीदी नसत्या आणि तिथं काहीत ना काहीतरी वेगळं काहीतरी घडलं असतं. म्हणजे माताजींना ताप येणं हे माझ्यासाठी चांगलं होतं काय वाईट होतं? चांगलं होतं काय वाईट होतं? मी आज बोलालो नाही, त्या दिवशी रात्री हेच वाक्य बोललो. ती CCTVवर सगळं चेक करत असताना मी महाराजांना हेच म्हणलो, वीरसागर महाराजांना, जर आपण 2 दिवसाच्या अगोदर आलो असतो, आज सकाळी कोथळीला गेलो असतो, बरोबर त्यांचा कार्यक्रम त्यांनी करून गेले असते. ते येऊन गेले म्हणून आम्ही काही आळस करून त्याचं सायनर विनर बसवलं नव्हतो, सगळं बसवून टाकलं फास्ट. माधुरीला बिचारीला घेऊन गेले. समाज आमचा झोपलेला होता, सगळा समाज आमचा झोपलेला होता. त्या बिचारीला थोडा त्रास झाला, त्या बिचारीनं थोडं कष्ट सहन केली, पण आमच्या जैन समाजालाच नुसता तिनं एक केली नाही की काही जैनेतर काही गावात हे असं जाती वेदाची काही राजकीय तिडं शिरून जातीय मतभेद झाले होते. त्या बिचाऱ्या माधुरीनं नुसता जैनांनाच एक केली नाही तर जैन अजैन लोकांच्या मनातसुद्धा प्रेम, आस्था निर्माण करून एक आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची ताकद एकत्रित करायला जे राजा महाराजांना जमलं नाही ते एक त्या माधुरीच्या निमित्तानं झालं. भले
आमच्या सगळ्यांचं एकी झाली, पण ते करण्यासाठी माधुरीला थोडा त्रास सहन करावा लागला. तिला तिच्या वेदना सोसाव्या लागल्या. पण ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते त्यावेळी त्याच्यात भविष्यात एक फार मोठं काहीतरी एक चांगलं रहस्य लपलेलं असतं. याचं चिंतन जोपर्यंत आमच्या तुमच्या मनात येणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या मनात धर्मध्यान आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून अपाय विषय काय कोणाला कष्ट होतं हे जो माधुरीचा विषय घेऊन महादेवी अत्तिनीचा विषय घेऊन गेले 15 दिवस 12-13 दिवस हे सगळं चाललं होतं. जी लोक रस्त्यावर चालली, पायाला फोडी उठल्या, ज्या लोकांनी चालणाऱ्यांना पाण्याच्या बाटलीपासून त्या चोकाकमध्ये जेवण, निमशिरगावचे तिथं नाश्ता, त्या तमदलग्यात चहा, काय ज्या लोकांनी जे केलं ह्या सगळ्यांना मी शास्त्र पुढे भगवंतांच्या मंदिरात आहे, या सगळ्यांना माधुरीच्या कर्माच्या उदयामध्ये तिचं दुःख दूर होऊ दे आणि तिचं चांगलं होऊ दे म्हणून हे केलेलं सगळं चिंतन जे होतं हे अपाय विषय धर्मध्यानाचा तो भाग आहे. कारण त्या मुक्या प्राण्यांच्या बद्दल मनात आलेल्या त्या दया भावना, ती करुणा भावना होती. अपाय विषय धर्मध्यान. दुसऱ्यांचं दुःख कसं कमी होईल, दुसऱ्यांचं दुःखाचं कारण काय आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी कारण काय, त्या दुःखाला येण्याचं कारण काय आणि त्या दुःखाला दूर करण्याचं कारण काय, ह्या सगळ्याचं चिंतन जिथं केलं जातं सम्यक्तपूर्वक समीचीन योग्य चिंतन केलं जातं त्याला अपाय विषय धर्मध्यान असं म्हणतात. उपाय विषय धर्मध्यान का क्षण, लक्षण पाहिजे तिथं क्षण झाले. मनोवाक्काय योगादी प्रशस्तं मे भवेत् कथं कर्माश्रव विनिष्क्रांतं ध्यानेनाध्ययनेन वा इत्युपायोऽत्र तच्छुद्धैः चिंतते यो मुमुक्षुभिः नानोपायै श्रुताभ्यासैः रूपाय विचयं हि तत्. मन वचन काय, मनोवाक्काय योगादी, मन वचन कायेच्या योगादी प्रशस्तम ते भवेत कथम, ते माझे प्रशस्त कसं होतील याचं चिंतन. कशासाठी? कर्म आश्रव विनिष्क्रांतम ध्यानन अध्ययनवा, जे माझ्या कर्माचा आश्रव व्हायला लागलाय अशुभ ध्यानानं अशुभ परिणामाने, त्या कर्माचा आश्रव रोखण्यासाठी मला मन वचन कायेने हे जे काय योग आहेत त्या योगाला प्रशस्त करायला पाहिजे. मग ते प्रशस्त काय लिहिले बघा, ध्यानेन अध्ययनेन वा. मग ते ध्यान करून होणार आहे काय, अध्ययन करून होणार आहे काय, भगवंतांची पूजा करून होणार आहे? कशामुळं माझं मन प्रशस्त होईल, कशामुळं माझं उपाय तो काय शोधा लागलाय, आता उपाय शोधा लागलाय. बाबा शास्त्रामध्ये पूजा पण सांगितलेली आहे, शास्त्रामध्ये स्वाध्याय पण सांगितलेला आहे, शास्त्रामध्ये मदत करायचं म्हणून पण सांगितलेलं आहे. मग माझं कशामुळं होईल? भगवंतांची पूजा केल्यामुळं माझं हे कर्माश्रव थांबेल, स्वाध्याय केल्यानंतर थांबेल काय, ध्यान केल्यानंतर चिंतन केल्यानंतर थांबेल काय, दुसऱ्याला मदत केल्यानंतर दुसऱ्यांची रत्नत्रयधारांची वयावृत्ती केल्यामुळं थांबेल
कशामुळं माझं हे थांबेल? कर्माचा, अशुभ कर्माचा आश्रव याच्या उपायासाठी जे चिंतन केलं जातं, इति उपाय अत्र तत् शुद्धये चिंतते यो मुमुक्षुभी नाना उपायही श्रुत अभ्यासही उपाय विचमिती. मग मला असं या कर्माच्या आश्रवांना रोखण्यासाठी मला असे कोणते विचार केले पाहिजेत, कोणतं चिंतन केलं पाहिजे, कोणता उपाय केला पाहिजे, श्रुताभ्यास कोणता केला पाहिजे, असं जे शुद्ध मनानं चिंतन केलं जातं, चिंतन केलं जातं मोक्षमार्गाचं किंवा कर्मनिर्जरेचं, कर्माच्या आश्रवाला रोखण्याचं, त्याचा उपाय जो शोधला जातो, काय ऐकू येत नाही, उपाय शोधला जातो, त्या उपायाचं चिंतन करणं म्हणजे उपाय विचय धर्मध्यान. आपण करतोय, आपण दुसऱ्यांना अडथळा कसा होईल याचं चिंतन आमच्याकडे जास्त, पण नाही असं होत नाही. लक्षात ठेवा, आपण चिंतन चांगलं केलं पाहिजे. चिंतन, आज गौशाळेमध्ये लोक दान देतात, अपायविचे धर्मदान आहे तो. दुसऱ्यांच्या दुःखाला बघितल्यानंतर त्याचं दुःख दूर होण्यासाठी केलेलं चिंतन, केलेलं कार्य अपायविचे आहे. आणि स्वतः बाबतीत जे आलेलं दुःख आहे त्या दुःखाला कसं दूर करू याचं उपाय करणारं जे चिंतन आहे ते उपाय विचय धर्मध्यान आहे. आणि एक मुख्य असलं तर दुसरं गौण असतं. तुम्ही असं समजू नका एक धर्मध्यान केले की त्याचं फळ एकच मिळतं. जो दुसऱ्यांचं चांगलं करतो त्याचं चांगलं होतं काय वाईट होतंय? जो दुसऱ्यांचं वाईट करतोय त्याचं आपोआप वाईट होतंय. मग आपण ज्यावेळी दुसऱ्यांना निस्वार्थ पावणीनं मदत करतो ना, त्यावेळी माझ्या चांगल्याची पावलं मी टाका लागलो. तुम्ही आता समाधी घेणाऱ्या साधूंच्या बद्दल रोज एकदा तर नमोकार मंत्र म्हणा की पार्श्वसेन महाराजजी तिथं शेडबाळमध्ये सल्लेखनाची साधना करायला लागलेत. उत्कृष्ट सागर महाराजजी कुंतलगिरीत करायला लागलेत. ती आजी हिंगणगावमध्ये करायला लागलेत. आमच्या माताजी कोथळीमध्ये करायला लागलेत. जेवढे जेवढे भारतामध्ये साधू आहेत, मला तरी 4च जीव माहिती आहेत. याला सोडून अनेक जीव जे समाधी घ्यायला लागलेत, सांगणा घेतलेत. धामणीची पाटली आजी ती रांगोळीमध्ये सल्लेखना पूज्य शीतलसागर महाराजांच्या मार्गदर्शनात समाधीची साधना 100व्या वर्षात वयाच्या त्यावेळेला करा लागले. अजून ती नाचत्या. भगवंतांची भक्ती आणि गुरूंची भक्ती चालू झाली ना, अजून तिच्यात असा उत्साह येतोय तरण्यापुरी ग बसायला पाहिजेत. मग या आता आपल्याला माहिती आहे ती 4-5 नावं आहेत, पण अशी किती भारतात अजून जीव असतील. त्या सगळ्या जीवांची समाधी चांगली होऊ दे, त्या सगळ्यांच्या कर्माची निर्जरा होऊ दे, त्यांना अनुकूलता सगळीकडं मिळू दे. हिथं बसून नुसता तुम्ही एक नमोकार मंत्र म्हणून ते भाव केला तरी ते लक्षात ठेवा अपाय विचय धर्मध्यान आहे. मग आता काय करायला पाहिजे? मग उत्कृष्ट सागर महाराजांची सल्लेखना तिथं आहे, तिथं माताजींची आहे, तिथं आजीची आहे, तिथं रांगोळीला आजीची आहे, तिथं त्या महाराजांची आहे. आपल्याला कळलं सगळं. आमचं वर्धमान सागर महाराज, सिद्धांत सागर, विद्यासागर महाराज सगळ्या आज्या महाराजांना घेऊन श्रवण बेळगोळा गेलेत. तिथं समाज नाही आणि तिथं काय सगळं इडली सांबरा चित्रांना वडी दणके. चित्रांनामध्ये शेंगदाणा असतात. तिथं सगळे ते गुणसागर ते सगळे आज्जा त्यांच्या दाताला येत नाही. आणि महाराजांची तब्येत जरा अशी तशी व्हायला लागले. मग काय, मग मला तरी एक जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग मी तिथं कसं जाईन? मी माझ्या घरातल्यांना कसं समजावून सांगेन? मला तिथे एक 2-4 दिवस 8 दिवस चौक्याला कसं जाता येईल? इकडे उत्कृष्ट सागर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी मला कसं जाता येईल?
पहिला आपण स्वतः जाऊन सेवा करण्याचे मार्ग शोधायचे. एक, हे नाहीच व्हायला लागलं तुमच्या या गोमगाल्यात, तर आज गेले बघा एक 4-5 बायका गोंधळ, तर निदान हे माझ्याकडे एवढं माझं आहे, हे घरात तूप शुद्ध काढलेलं आहे, घेऊन जावा. हे जरा मलमची एक ट्यूब आहे ती लावा. हे जरा हे आपण त्यांचं दुःख कमी करण्याचा आणि उपाय करणं म्हणजे आपल्या भविष्यातल्या दुःखाला न येण्याचा मार्ग शोधण्यागत आहे. तुम्ही दुसऱ्यांना मदत करताय त्यावेळेला उपकाराच्या भूमिकेत केला ना तर तुम्हाला पुण्य मिळत नाही. पण आपल्याला कर्तव्याच्या भूमिकेत आपण केलो तर ज्यांचं दुःख जे दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही आणि आम्ही करतोय ते दुःख परत आमच्या वाटणीला येत नाही. हा कर्मसिद्धांत पक्का लक्षात ठेवा. येणारच नाही. तुम्ही दुसऱ्यांना उपाशी बसून दिला नाही, तुम्ही दुसऱ्यांना पोटाला घाला लागला, तुम्हाला कधी उपास बसायची वेळ येणार नाही. तुम्ही दुसऱ्यांना औषध द्यायला लागला, तुम्हाला औषध घ्यायची. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये औषधदानासाठी लोक औषध देतात, दान देतात, पैसे देतात, बांधायला द्या लागलेत. वीराचार्य अकॅडमीला मुलांना, गरीब मुलांना शिकवायला पैसे द्या लागलेत. हे सगळी जी गोष्टी आहेत ही ध्यानच आहे, लक्षात ठेवा. हे धर्मध्यानच आहे. कारण दुसऱ्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणं हे धर्मध्यान, हे तुमच्या स्वतःचं दुःख कमी केल्यासारखं आहे. ज्ञान दिल्यानं कधी कमी होतंय काय वाढतंय? ऐकू येत नाही. दान दिल्यानं कमी होतंय काय वाढतंय? सेवा केल्यावर दुःख कमी होतंय काय वाढतंय? सेवा केल्यावर दुःख कमी होते काय वाढते? कमी होते. लक्षात ठेवा. हे आमच्याकडं परिणाम असले पाहिजेत. त्यामुळं प्रॅक्टिकली जगा, प्रॅक्टिकली आनंद घ्या, प्रॅक्टिकली जीवनाचा विचार करा, तरच ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नाहीतर मग परत आपल्याला दुःख आणि संकटाशिवाय पर्याय नाही. म्हणून फार मोठं काय करायची गरज नाही. जाता जाता छोट्या छोट्या गोष्टींचा आपण दुसऱ्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केलो तर आमचे मोठे मोठे दुःख आपोआप आपल्याजवळ यायच्या अगोदरच बाजूला जातील. आणि असे सगळे परमपवित्र भाव, अपायविषयी धर्मध्यान, उपायविषयी धर्मध्यान करण्याचं सामर्थ्य, शक्ती, पुरुषार्थ, तेवढे शुद्ध विचार, तेवढी शुद्ध भावना आमच्या मनात निस्वार्थ निर्मळ मनानं येऊ दे. त्याच्यामध्ये कुठलाही आमच्यामध्ये स्वार्थभाव असा असता कामा नये. आणि असं करून आमचंही एक दिवस याच्यामध्ये उज्ज्वलता येऊ दे, एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.